नमस्ते, मी संदीप विष्णू साबळे, अपक्ष उमेदवार कोरेगाव विधानसभा मतदारसंघ। सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, सर्वसामान्य बेरोजगार लोकांना काम मिळण्यासाठी मी अपक्ष उमेदवार म्हणून राहिलेलो आहे। आत्ताच्या विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य शेतकरी मजूर यांच्यावर अन्याय झालेला आहे। तरीसुद्धा दुधाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कारखान्याला ऊसाला दर नाही, ऊस आत्ता अजून दर बाजार झाला नाही तयार, तरीसुद्धा ऊसाचे तोडी चालू झालेले आहेत। सोयाबीनला हमी भाव 4,800 आहे, तरीसुद्धा 3,032 रुपयाने शेतकऱ्यांचा माल विकत घेतात। दुधाची अवस्था अशीच आहे। हे सरकार सांगत आहे की तुम्ही दुधात भेसळ थांबवा। भेसळ अजितदादा सांगत आहे, बच्चू कडू सांगत आहे, राजू शेट्टी सांगत आहेत, विधानसभेत आवाज उठवत आहेत, तरी सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही। दुधाच्या डेअऱ्या ह्यांच्या 10 वर्षापूर्वी असं एक कंपनी आली होती। ती कंपनीने काय सांगितलं होतं, आम्ही 5,000 टनानं लोकांचे ऊस घेऊ, तरीसुद्धा ह्या बलाढ्य सरकार जे नेते आहेत त्या नेत्यांनी काय सांगितलं, आम्हाला तुमचं नको, कारण ह्यांचे कारखाने बंद होतील। बंद झाल्यानंतर ह्यांना कोण विचारणार नाही, शेतीमालाला भाव मिळेल ना। आणि आत्ताचा बाजार हा पैशाचा बाजार झाला आहे। जे पैसे वाटतात सर्वसामान्याला विकत घेतात। सर्वसामान्य आता असा कमजोर समजू नका, त्याला सुज्ञ लोक आहेत की आत्ता सुज्ञ लोक आहेत, त्यांना 5,000 म्हणजे काय काढीची किंमत नाही। त्याचा रोज तो गेला कामाला तरी तो 500 रुपये कमवतो। काय सांगाल या विधानसभा परिक्षेत्रात आपण उभं राहिलं अपक्ष म्हणून, आपलं विजन काय असेल? जर आमदार समजा तुम्ही झाला या विधानसभा मतदारसंघात, तर आपलं विजन काय असेल? पहिल्यांदा या मतदारसंघात काय काम करावं? पहिल्यांदा रोजगार हमी, रोजगाराच्या माध्यमातून सर्व सुज्ञ रोजगार आहेत। रोजगार म्हणण्यापेक्षा माझ्यासारख्या तरुण वर्ग आहेत, त्या तरुणांच्या हाताला काम मिळेल, हा पहिला उद्देश माझा असेल। दुसरा उद्देश, जे लोक सर्वसामान्य घरातून दूध बँगलोरच्या गाया आणतात, समजा 2 लाख 1.5 लाख अशा गाया आणतात आणि त्यांच्या दुधाला भाव मिळावा, त्यासाठी मी वारंवार आंदोलन करत आहे। आणि त्या दुधाला 100 रुपये जवळ दर मिळत नाही, तोपर्यंत मी त्या विषयात भांडणार आहे।